नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत चकुल्या। तर गॅस ऑन केलेला आहे, टोप ठेवलेला आहे, टोप गरम झालेला आहे। आता त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता मस्त कढीपत्त्याचा तडका देणार आहोत। कढीपत्ता तडतडलेला आहे। आता त्यात खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत। खोबरं, जिरं, लसूण बारीक करून वाटण केलेलं आहे। आता ते मस्त फ्राय करून झालेलं आहे। 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचा चटणी तुमच्या चवीनुसार। जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे तेवढी तुम्ही चटणी टाकाय। आता 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता सगळं मिक्स होईपर्यंत आता 2 ते 3 तांब्या पाणी टाकलेलं आहे। जितका जास्त पाणी तितका रस चकुल्यामध्ये उतरतो। आता मस्त मीडियम फ्लेमवर उकळी येऊ देणार आहे पाण्याला। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये चण्याची डाळ टाकणार आहे 1 प्लेट। चण्याची डाळ शिजवून घ्यायची। तोपर्यंत आपण चकुल्याची तयारी करणार आहे। चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता चपात्या करायच्या। आता चपाती लाटून घेतलेली आहे। व्यवस्थित तेल लावायचं नाही आहे चपाती करताना। जाडसर असं ठेवायचं आहे जेणेकरून ती चकोली व्यवस्थित खायला लागते। आता उलटण्याच्या साहाय्याने जसे कापण्याला काप करतो तसे काप करून घ्यायचे आहेत। उभे, तिरपे आणि आडवे जसे कापण्या करतो तशा करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आता ते झालेले आहेत। आता ते आपण व्यवस्थित एक ह्या कालवणात टाकणार आहोत। चकुल्या टाकलेल्या आहेत। आता हे रस्सा बघा, सगळ्या चकुल्या किती छान दिसतंय। आता ह्याला अर्धा तास आपण शिजू देणार आहोत कालवण। मस्त चकुल्यामध्ये रस्सा उतरला पाहिजे, खाताना छान लागतं। आता हे कालवण अर्धा तास मस्त शिजेल आणि खायचं आहे चपातीसोबत। बघू शकता तुम्ही चकुल्या रेडी झालेल्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।